धाराशिवमध्ये आज आठवडी बाजार असल्यानं नागरिक बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे परिसरामध्ये सगळीकडे चिखलच पाहायला मिळतोय. त्रास शेतकऱ्यालाच आहे. शेतकऱ्याला त्रास आहे. कोणच काय बोलत नाही. ती नालीवर बसायचं, कसली घाण आहे, कसं खायचं आणि ह्याच भाजीपाला खायचं का? रोग होणार नाहीत काय? नालीच्या कडेला बसायचं, नरकासारखी वाशी. तरी पण म्हणते ती नुसती चट्टीच घेते नगरपालिका, नुसती पैसे घ्यायला. काहीच करू शकत नाही. निदान ह्याच्यावर मुरुम तरी टाकते का नगरपालिका? सगळीकडे हीच परिस्थिती आहे. सगळीकडे हीच गुडघ्या इतक्याला चिखल आहे आणि पाणी आहे. सगळ्या घाणीवर गोवावर बसते ती लोक. परिस्थिती कशी आहे बघा. पट्टी तर घेता तुम्ही, त्याचं पोषण बाजारचं नीट नियोजन तर करा की. नावीला चिठ्ठीवाले म्हणतात येऊ वाटलं येणार तर येऊ नका. कसं करायचं? आणि जे नेते लोक आहेत त्यांनी बघितलं पाहिजे बाजाराकडे घाण गो कसले आहे. असल्यामधील सगळी जनता लोक धाराशिवची घाण भाजीपाला खाते आहे. तर नेते लोकांना कळलं पाहिजे गोष्टीचं की आपण जे काय सोय केली पाहिजे, कट्टे बांधून दिले पाहिजे. तरी सगळ्या शेतकरी तर कुठे भूक घाणीमध्ये बसून कसं काय खाऊन, आणि पब्लिक तर कशी खाणार असली भाजीपाले घाण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.